श्रमगीता अध्याय पहिला श्रमदर्शन मुक्त अभंग क्रमांक 46। श्रमगाथा जीवनाची मनी करावी जतन सर्वांनी, नये मारू लाथा उगीचे सत्कार्यास गौण समजून देहाचे। याचा श्रमार्थ जर आपण पाहिला तर जीवनाची श्रमगाथा जी आहे ती आपल्या मनात नेहमी घर करून असते की माझी पहिली नोकरी, मी पहिलं कमावलेला पैसा, माझा पहिला उद्योग, हे जे आपल्या मनामध्ये आहे ते नेहमी आठवत राहतं। आणि म्हणून आपण आपल्या जीवनाची जी गाथा आहे ती मनातल्या मनात स्मरण करून खूप वेळा त्याचं मनन करून इतरांना सांगत असतो, अरे मी असं केलं, अरे मी तसं केलं, अरे मी असा होतो, अरे मी तसा होतो, की मी खूप काही केलेलं आहे तरीही मला अजून करायचं बाकी आहे। माझं शरीर आता खंगलं आहे तरी मला अजून श्रम करावे लागतात, माझ्यामध्ये ताकद नाही, मला ते होत नाही, परंतु मजबुरी आहे, मजबुरीमुळे मला ते करावं लागतं। माझ्या घरी कमावते माणसं आहेत, माझा मुलगा कमावतो, माझी मुलगी कमावते, माझा भाऊ कमावतो, अगदी माझी पत्नी सुद्धा कमावते आणि माझे आई वडील सुद्धा कमावतात, तरी मला कमावा असं वाटतंय, मला पैसे मिळावेसे वाटतात, कारण माझं जे शरीर आहे त्याला सवय झाली कसली, श्रमाची, आणि श्रमामुळे मिळणाऱ्या खणखणणाऱ्या पैशाची। हे नुसतं माझ्या बाबतीत आहे का, तर नाही, हे सगळ्यांच्या बाबतीत आहे। जो जो श्रमला तो तो जीवनात रमला। म्हणून श्रम ही अपूची गोळी आहे, माणसाला त्या जीवनाच्या गुंगीत ठेवते। आणि हे जे जीवन आहे हे जीवन जगायला भाग पाडतो। आम्ही अनेक गोष्टी ऐकतो, अनेक गोष्टी पाहतो, अनेक गोष्टी करतो, परंतु आम्हाला जे अभिप्रेत आहे ते घडत नाही, कारण त्याचं असं आहे की आमच्या खर्चावर नियंत्रण राहत नाही, आमच्या मनावर ताबा राहत नाही। म्हणून आपल्या जीवनाची जी गाथा आहे ती मनातल्या मनात जरी आपण त्याचं मनन चिंतन केलं तरी तिला आपण लाथा मारत राहतो, अरे मी काय केलं, माझं जीवन फुकट गेलं, माझ्या जीवनाची हानी झाली, मी इतका पैसा कमावला, आता सध्या माझ्याकडे काहीच नाही। अशा अनेक गोष्टी होत राहतात, कारण जीवन ऐसे नाव, जीवन म्हटल्यावर कमी जास्त गोष्टी, नुकसान फायदे होत राहतात। आणि मग हे जे श्रमाचं सत्कार्य मी करतो आहे त्याला गौण समजतो, आपण कमी समजतो, आणि मग देहाला आपण दूषण देतो, माझ्या शरीराचा काहीच उपयोग झाला नाही, माझ्या हातामध्ये काहीच पैसा राहिला नाही, अरे पण ह्याला जबाबदार कोण आहे, तूच आहेस, तूच आहे, मीच आहे, तूच आहे, मीच आहे, असं आपण त्रागा करतो। आणि त्या त्रागामुळे काय होतं, तब्येतीवर परिणाम होतो, आणि मग ते एक दिवस ते शरीर आजारी पडतं, आणि आजारी पडलं की मग बेचैनी वाटते, नाही नाही मला कामाला जायला पाहिजे, नाही नाही मला पैसे कमावले, अरे मरणाच्या दारात मनुष्य गेला तरी तो म्हणतो, नाही मी काम करणार, नाही मी श्रमणार, नाही मी मेहनत करणार, मी कष्ट करणार, मी परिश्रम करणार, असं म्हणतात। तर कामाशिवाय त्यांना चैन पडत नाही, श्रमाशिवाय त्यांना झोप लागत नाही, आणि श्रमाचा घाम त्यांच्या शरीरातून जेव्हा निथळतो, पडतो, तेव्हा त्यांना अंथरुणावर पाठ टेकल्या झोप लागते। हे एकाच्या बाबतीत नाही, सगळ्यांच्या बाबतीत। अंगमेहनतीचं काम करणाऱ्या लोकांना तर हे नित्य रोजच आहे, परंतु जे एअर कंडिशन मध्ये बसून जी कामं करतात, टेबलावर बसून जी कामं करतात, पंख्याखाली जे बसून कामं करतात, त्यांना अंगातून घाम येत नाही, त्यांच्या मेंदूला शीन येतो, त्यांचा मेंदू दमतो, कारण त्यांच्या बुद्धीचं काम असतं। आणि इतर लोक जे करतात ते शारीरिक असतात श्रम, हा फरक आहे। प्रत्येकाला श्रम दिलेला आहे बघा, श्रमाच्या कला इतक्या आहेत ती संपता संपत नाही, नवीन नवीन श्रमाच्या कला येतच राहतात, वेगवेगळ्या कला येतात। कुणाच्या बुद्धीची कला कुठे काही मजल मारील आणि काही एखादं नवीन तंत्र अवगत होईल, काही सांगता येत नाही। हे जग जिथं संपत नाही तिथपर्यंत ही श्रमाची कला, श्रमाचे तंत्र जात, जग संपणार नाहीये, भले कुणी काही म्हणू,
कारण माणसाचं आयुष्य हे कमाल 65 वर्षापर्यंत, आणि किमान काय सांगता येत नाही, कधीही गचकन टपकला गेला. काही लोक गमतीने म्हणतात आत्ताच्या आता गेलो तर बरं होईल, पण ते गमतीने म्हणतात. त्यांना खरं तर तसं व्हायला नको असतं. परंतु जीवन आहे, जीवनामध्ये अशा गोष्टी होतात. काहींना श्रम करता येत नाही, आणि यासाठी आपण काहींना श्रम मिळावेत, बेरोजगार कामाला हात मिळावा, यासाठी एक आरशाचं टेक्निक करणार आहे. जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपण आरशामध्ये पाहायचं स्वतःला, आणि आरशामध्ये स्वतःला हाय करायचं, हाय हाय असंच बोलायचं. कोणाला करायचं? आपल्याला. आपल्या डोळ्यात बघायचं तेव्हा, आणि सांगायचं त्याला की माझ्या हाताने आता काम नाहीये, मी बेरोजगार आहे, तर मला काम मिळून दे. हे ब्रह्मांड किंवा तुम्ही ज्या शक्तीला मानता तिला सांगायचं आहे की मी काम करणारा माणूस आहे, माझे हात श्रमाचे आहेत, मी थकणारा माणूस नाही आहे, मी सक्षम आहे. तुमचा बिझनेस असेल, नोकरी असेल, उद्योग असेल, काही असेल, व्यवसाय असेल, स्वयंरोजगार असेल, फॅमिली बिझनेस असेल, तरी त्यासाठी तुम्ही ब्रह्मांडाचे आभार मानायला पाहिजे की ब्रह्मांड, तुम्ही मला ही दिलेली आहे कला किंवा पैसा किंवा रोजगाराची किंवा निर्वाह करण्याची जी संधी दिली आहे त्याबद्दल मी तुझा धन्यवाद, आभारी आहे, असं तुम्ही म्हणायला पाहिजे. आपण म्हणतो का? असं नाही म्हणत. येणाऱ्या पैशाला तुम्ही सुद्धा धन्यवाद द्यायला पाहिजे. आपण कोणाला म्हणतो? देणाऱ्याला म्हणतो. अरे येणाऱ्या पैशाला म्हणा ना तुम्ही, जो देतो आहे त्याला ते द्यायचेच आहे. तो पैसा तुमच्याकडे आला त्याला तुम्ही धन्यवाद बोला, आभारी बोला. म्हणून आरशासमोर उभं राहायचं, सकाळी उठल्या उठल्या हाय म्हणायचं आरशाला, डोळ्यात डोळे घालून सांगायचं स्वतःला की मी नोकरी करणारा माणूस, मला श्रम करायला आवडतं, मला पैसा आवडतो, पैशासाठी मी सक्षम आहे, माझी पात्रता तेवढी आहे. तुमचं शिक्षण असेल, पदवी असेल, काही असेल, ते सांगायचं ब्रह्मांडाला आणि मागणी करायची, मला नोकरी मिळाली आहे, मला नोकरी हवी आहे. तुमच्याकडे नोकरी आहे ऑलरेडी, असं तुम्ही त्या ब्रह्मांडाला सांगायचं आहे. तुम्ही आहे म्हटलं की ब्रह्मांड तुम्हाला देणार. मला मिळू दे, मला मिळाली हवी म्हटलं त्यात अंतर येतं. आहे म्हटल्यावर काय होतं? वेळ स्किप होतो, वेळ कमी होतो. म्हणजे तुमच्याकडे आता ती गोष्ट आहे, ब्रह्मांडाला ती देणं क्रमप्राप्त आहे, आणि ब्रह्मांड त्यासाठी काम करणार. हा जो आरशाचा नियम टेक्निक आहे, मिरर टेक्निक, ती करून बघायला हरकत नाही. ज्यांच्या हाताला रोजगार नाही त्यांनी करायचं, निश्चित करायचंच आहे. 2-3 मिनिटं करा, रोज करा. जोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला ते करायलाच हवं. आपण आळस करतो, आणि असं आळस करून करून आपण बेकार राहिलो, बेरोजगार राहिलो, तसं होऊ नये यासाठी ही टेक्निक तरी तुम्ही निदान करा.